नमस्कार मंडळी, त्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं सरसे स्वागत. आणि आता मी तुम्हाला दाखवणार असे पुन्हा एकदा कैऱ्या वगैरे कसे लागतात, म्हणजे आंबे वगैरे कसे काय लागतात ते. तर सध्या आता आंब्याचं सीजन चालू झालो आणि आमच्या त्यातलं एक आंबो ना मस्तपैकी धरलो. तर तुमका मी दाखवते कसे काय आंबे लागले ते, आणि भरपूर आंबे लागले. तर चला तर मग बघूया. तर मंडळी आता मी तुम्हाला दाखवणार असे सुंदर असं आंब्याचं झाड, आणि त्याला आंबे वगैरे भरपूर लागले आहेत. जिथे आम्ही क्रिकेट वगैरे खेळतो त्याच्या बाजूकच असं आंब्याचं झाड, आणि हा असं झाड आमच्या तळ्याच्या बाजूकच. तर तुमका मी त्या दाखवते रोज कुठच्या ना कुठच्या व्हिडिओमध्ये. तर आता मी तुमका दाखवलेलं असं आहे आंबे वगैरे कसे लागले आहेत, आणि भरपूर आंबे लागले. आणि दरवर्षी तो आंबो मस्तपैकी धरता. तर आज क्लायमेटसुद्धा बघू शकतास मस्त. तर आज एवढा दमट वातावरण नाही, तर आज मस्तपैकी तुमका सूर्यकिरण बघू गावतात. आणि झाडा बघा कालपासून टवटवीत झाली आहेत, काल गुढीपाडवी होतो, आणि आज झाडा बघू शकतास मस्त वाटतं जरा. तर आता इकडे ढोरा वगैरे सोडले नाहीत बघा, या साईडला बघू शकतास. तर इकडे ढोरा चरावा घेतात, कारण इकडेच चरावा असता ढोरांसाठी. तर आता मी तुमका दाखवतोय आंबो. तर ही बघा ढोरा असत, ही बघू शकतास. तर आता आपण जाऊया आंब्याच्या झाडाकडे. तर ह्या समोर असा तळा तुमका दाखवते मी. तर दगडाचो बांध दिसतो तो तळ्याचो, आणि समोरच असा आपल्या या साईडला जो आंबो. तर तुमका मी फिरून नेऊन दाखवते या साईडने. तर आता बघू शकता वाजले आहेत बरोबर 9:30 वाजत दिले आहेत, आणि आता कडक ऊन चालू होताला, कारण सध्या उन्हाळा चालू आहे त्याच्यामुळे बेकार ऊन असता. आणि आज स्वामींचं प्रकट दिनसुद्धा. तर मी दुपारी गेलो आहे, तर नक्की तुमका दाखवतेलं आहे स्वामींचं प्रकट दिन वगैरे. तर आता मी तुमका दाखवतो आहे सुंदर असं आंब्याचं झाड, आणि आंबे कसे काय लागले ते. तर मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुमका दाखवलं आहे आंब्याचं झाड वगैरे, आणि कसे काय लागत होते. तर काल मी खेळा गेले तेव्हा बघितले मधला भरपूर आंबे लागले होते, आणि ते सुद्धा वरती आणि खालीसुद्धा भरपूर असत जे आपल्याला सहज दिसतात. तर आता आपण हैसून जाऊया, जे तुमका हैसून फ्लेवर झाड दिसतात. आता माझ्या समोर बघू शकता, समोर जसा झाडता तुमका दाखवत आहे. आणि मोर लोक सुद्धा भरपूर आंबतो, त्याच्यामुळे भारी आंबे लागलेत, आणि बाजूक तोडता लागले नाहीत. आणि आम्ही या साईडला इकडे खेळतो. वरती बघू शकतास केवढं मोहरला आंबो, आणि भरपूर असे आंबे लागले आपल्या बघू गावतात. तेव्हा लाकडा बिकडा लोकांनी गोळा करून ठेवते, संध्याकाळचे गोळा करतात. चला तर मग आता दाखवते आंबे छोटे मोठे लागायला सुरुवात झाली आहेत. तर आता हे बघू शकतास, हे बघा केवढे लागले आहेत बघा, भरपूर असे वर तक तुम्ही बघू शकतास केवढे लागले आहेत. हो एक माझ्या जवळ बघू शकतास, हे बघा भरपूर असे आंबे लागले आहेत. आणि याची साईज वाढणारा तेवढीच साईज राहणार नाही. आणि हे ना मीठ मसाला लावून नाही, ह्याचा लोणचा करूक ते एक नंबर. तर हो एक बघू शकतास खाली, हो बघा. आता ह्याची साईज तुमका छोटीच वाटते, म्हणजे छोटीच हा. तर थोड्या दिवसांनी तो मोठो होईल, आणि खूप मोठे मोठे असे आंबे आपल्या बघू गवतात. आणि आजूबाजूक पूर्ण सावळी आहे, त्याच्यामुळे दुपारी येलो ना खाल्लाही भारी वाटतं आमका इकडे बसाक. आणि या साईडला असंच पूर्ण माडांची बाग आहे. तर आता ढरा वगैरे अडचण येतात बघा, ही बघा. तर ह्यो एक आंबो बघू शकतास, कैरी छोटी आहे ही बघू शकतास. आणि या साईडला सुद्धा बघा घोसच्या घोस लागले आहेत पुरे, हे बघा कितके आंबे लागले आहेत ते बघा, भरपूर लागले आहेत. वर ताकद सुद्धा लागतो, तर आम्ही दगड पाडून पाडतो मग हे बघा. तर भरपूर असं यंदा आंबो धरलो, आणि आंबे पाडूक यंदा मजा येतेली. आणि पिकल्यावर तर याची टेस्ट तर एक नंबर. आंबो जेव्हा पिकचर तेव्हा तर खूप सुंदर आंबो आणि भारी यावर्षी आंबो धरलो.
तर ह्या साईडने सुद्धा आपल्याक बघूक गावतात, पूर्ण भोवताली बघूक गावता आपल्याक. हे बघा ह्या साईडला सुद्धा असत. तर ह्या वर्षी मस्त आंबो धरला आणि यंदा मजा येतली जरा आंबे खाऊक. तर या साईडला बघू शकता आणि आता साईज वाढलेली वाटतं ही बघा. या साईडला अजून छोटी या टोकावर. तर इकडनं बघूया आपण काय दिसता काय. आणि केवढा मोठा झाड आता बघू शकतास. आणि मेन म्हणजे सावळी बघा, भरपूर सावळी आहे. त्याच्यामुळे ढोरकर जेव्हा येतात ढोरा सोडूक तेव्हा त्यांना बसाक मस्तपैकी ही जागा आहे का. आणि ह्या पूर्ण ह्या आंब्याचा झाड असा ह्या तुमका दिसता. आता तर पुन्हा एकदा तुमका इकडनं बघूया. तर हैसरनं बघूया काय आंबे असत काय ह्या टोकार. तर या साईडला हडे दिसत नाही आहेत, मला वाटतं वर असतले. तर या साईडला थोडेफार असत, पण हैलाच की तुम्ही बघू शकतास. हे बघा कितके लागले आहेत ते बघा. इकडे पूर्ण घोषच्या घोष असत, भरपूर आंबे लागले आहेत. तर आज मी तुमका एक मस्तपैकी आंब्याचं झाड दाखवलोय. आणि आता आम्ही थोड्याच दिवसात हे आम्ही काढतले लोका पाडतले सुद्धा लोणचा बिंचा मस्तपैकी करू. आणि पिकलो काय एक नंबरच. तर ह्यो आज तुमका दाखवतो एक प्रयत्न आंब्याची झाडं वगैरे कशी काय धरतात ती कोकणातली. तर व्हिडिओ कसं वाटलं नक्कीच एक कॉमेंट करा आणि नक्की व्हिडिओ शेअर करा. तर मंडळी व्हिडिओ तुमका कसं वाटलं नक्कीच एक कॉमेंट करून सांगा. ज्याच्या व्हिडिओ लाईक सुद्धा करा. आणि तुमका मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की सध्या कोकणात आंबे वगैरे कसे काय धराक लागले आहेत ते. त्या व्हिडिओ आवडलं तर नक्की एक लाईक करा आणि कॉमेंट सुद्धा करा. आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि चॅनलवरती कोण नवीन दिला असणार तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया असेल पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.